पावसाळापूर्व तयारीचा भाग म्हणून आजपासून मिठी नदीतील गाळ काढण्याच्या कामांना सुरुवात होतीये। शहरातील नालेसफाईला वेग देण्याचे निर्देश महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिलेत। नालेसफाईची सर्व कामं 31 मे पर्यंत पूर्ण करण्याचं लक्ष्य पालिकेने ठेवलंय। उजव्या बाजूला तुम्ही पाहताय ही मुंबईतली मिठी नदी आहे। या मिठीमधील गाळ उपसाला आजपासून सुरुवात होत आहे आणि 31 मे पर्यंत हा गाळ उपसा पूर्ण करण्याचे निर्देश मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिलेले आहेत। साधारणतः 14 ठिकाणी कचरा अडवणारे जे अडथळे आहेत त्या ठिकाणी हा गाळ उपसा मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळणार आहे। उपसलेला गाळ 48 तासात हटवण्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत। त्याचप्रमाणे पावसाळ्यात पाणी साचू नये यासाठी रेल्वे व इतर यंत्रणांशी समन्वय साधून कामे करण्यावर भर देण्यात आला असून आणि एआयच्या माध्यमातून या संदर्भामध्ये साधारणतः लक्ष दिले जाणार आहे। त्यामुळे मुंबईतली मिठी नदी आणि मिठी नदीतला असणारा गाळ हा दरवर्षी साफ केला जातो। मात्र आता आपण पाहत असाल तर मार्चच्या अखेरीसच आपल्याला या गाळ साफ करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्याचे निर्देश स्वतः मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिलेले आहे। त्यामुळे आजपासून जर गाळ सुरू झाला तर 31 मेची ही डेडलाईन आपल्याला दिल्याचं पाहायला मिळतंय। 31 मे पर्यंत मिठी नदीचा गाळ हा संपूर्ण बाहेर काढला जातोय का याकडे आपलं लक्ष असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीरसह मी तुषार रुपनवर, न्यूज 18 मराठी, मुंबई। पुढची बातमी जळगावमधून आहे। जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात वाढत्या तापमानामुळे केळीची रोपं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे। तापमान 40 ते 42 अंशावर पोहोचल्यामुळे केळीच्या रोपांना शेतकऱ्यांनी आवरण लावत केळीची रोपं वाचवण्याचा प्रयत्न केला। वाढत्या तापमानाचा केळीच्या रोपांवर मोठा परिणाम होत असून केळीची रोपं जळून नुकसान होण्याची भीती उत्पादकांनी व्यक्त केली आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये गेले 2-3 दिवसापासून सतत तापमानमध्ये वाढ होत आहे। या तापमानामुळे अनेक पिकांना या तापमानामुळे धोका झालेला आहे। तसेच जळगाव जिल्ह्याची जी केळी आहे या केळी आता या ठिकाणी लागवड करण्यात आलेली आहे, परंतु तापमान 40 ते 42 अंशावर गेल्यावर या केळी आता जळू लागलेला आहे। यासाठी आपल्यासोबत बोलण्यासाठी इथले शेतकरीकडून जाणून घेऊ नेमका तापमानामुळे शेतीवरती काय परिणाम होत आहे। हो, आपण या ठिकाणी केळी लावलेली, किती केळी लावलेली? आम्ही 7,000 केळीचे रोपं लावलेले आहेत आणि 15 तारखेला आमची लागवड झाली आणि अचानक तापमानामध्ये 32-33 वरनं 42 पर्यंत तापमान या ठिकाणी गेलं आहे। त्यामुळे रोपं उन्हाच्या तीव्रतेमुळे रोपं खूप मोठ्या प्रमाणात जळत आहे आणि खूप मोठं नुकसान होत आहे। आम्ही आमचं क्रॉप कव्हर लावलं आहे, त्याच्यानंतर त्याच्या बाजूला सन म्हणून एक सावलीसाठी थंडाव्यासाठी लावलं तरी त्याचाही उपयोग होत नाही आहे। खूप नुकसान होत आहे। इम्तियाज अहमद, न्यूज 18 मराठी, जळगाव।